रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल। महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट। 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात। क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये। डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये। कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये। विशाल साडी 749 मध्ये। लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात। 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये। जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत। रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तत्कालीन नगरपालिकेची 18 लाखाची फसवणूक प्रकरणात नगरपालिकेच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक। इचलकरंजी महानगरपालिकेतील लेखा विभागातील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल 18 लाखांच्या फसवणुकी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली। या दोघांना 8 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये लेखा विभागातील कार्यरत कर्मचारी विश्वजित जयकुमार पाटील, वय वर्ष 49, राहणार कोरोची, व सेवानिवृत्त कर्मचारी मुकुंद अमृत कांबळे, वय वर्ष 41, राहणार कामगार चाळ यांचा समावेश आहे। यापूर्वी या प्रकरणातील मुख्य संशयित मक्तेदार शैलेश रंगराव पोवार, वय वर्ष 37, राहणार धान्य ओळ यास अटक करण्यात आली होती। सध्या तो जामिनावर आहे। सन 2020 ते 2023 या काळात शहरातील 5 शाळांच्या दुरुस्ती व मैदान विकासाचे कोणतेही काम न करता फक्त बनावट कागदोपत्री रेकॉर्ड तयार करून तब्बल 18,05,546 रुपयांची 2 बिले काढण्यात आली होती। माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता। तत्कालीन उपायुक्त तैमूर मुल्लानी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती। चौकशीत मक्तेदाराने अधिकाऱ्यांच्या बनावट सह्यांद्वारे बिले उचलल्याचे निष्पन्न झाले। यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गंभीर प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे। सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील NP शेट्टी यांनी काम पाहिलं। अन्य कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू असल्याची माहिती पत्की यांनी दिली आहे। महानकरी न्यूजसाठी इचलकरंजीहून सुभाष पश्चिम।